नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत आपले मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. कोकण हा शब्द नुसता उच्चारला तरी डोळ्यांसमोर काय येतं? ती आपली वैशिष्ट्यपूर्ण लाल माती, आजूबाजूला पसरलेली दाट हिरवाई आणि समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र. हो, आणि ती सुंदर कौलारू घरं सुद्धा. अगदी. मुंबई आणि कोकण यांचं नातं म्हणजे बघा ना, हे केवळ भौगोलिक नाहीये, तर ते अत्यंत भावनिक आहे. रोजगारासाठी मुंबईत स्थायिक झालेले आपले हजारो जे चाकरमानी आहेत, ते सण उत्सवाला गावाकडे जाण्यासाठी ज्या ओढीने निघतात, ती ओढ खरोखर शब्दांत सांगता न येण्यासारखी आहे. हो, खरंय. तो एक वेगळाच जिव्हाळा असतो. आणि याच प्रवासाच्या संदर्भात आज आपल्याकडे उपलब्ध असलेल्या स्रोतांमधून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येत्या 1 मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग या बहुप्रतीक्षित बोट सेवेला अखेर सुरुवात होत आहे. हा एक खूप मोठा निर्णय आहे. हो ना, पण आजच्या आपल्या या विश्लेषणाचा उद्देश फक्त एक नवीन बोट सुरू झाली एवढीच बातमी देणं हा अजिबात नाहीये. बरोबर. या एका निर्णयामुळे कोकणच्या सागरी पर्यटनाला, तिथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि प्रवासाच्या पद्धतीला जी एक नवी दिशा मिळणार आहे, त्याचं सविस्तर आणि तटस्थ विश्लेषण करणं हे आपलं आजचं मुख्य उद्दिष्ट आहे. नेमकं तेच. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया आणि समजून घेऊया की हा बदल नक्की काय आहे. आणि मला वाटतं या विषयाला सुरुवात करताना सर्वात आधी याचा ऐतिहासिक संदर्भ समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, तसं पाहिलं तर ही काही एका रात्रीत पुढे आलेली संकल्पना नाहीये. जर आपण काही दशके मागे गेलो तर मुंबईच्या भाऊचा धक्का येथून कोकण किनारपट्टीवर चालणाऱ्या स्टीमर सेवांचा एक सुवर्ण काळ होता. हो, जुने लोक आजही त्या आठवणी सांगतात. अगदी. मध्यंतरीच्या काळात काय झालं, रस्ते आणि रेल्वे वाहतूक वाढली आणि हा जलमार्ग मागे पडला. पण आता रस्ते वाहतुकीच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा सक्षम जलवाहतूक सुरू व्हावी ही मागणी सातत्याने होत होती. आज आपण ज्या माहितीवर चर्चा करत आहोत ती या प्रदीर्घ प्रतीक्षेला आता प्रत्यक्षात कसं मूर्त स्वरूप मिळालं आहे हे स्पष्ट करते. हा केवळ एका प्रवासाचा मार्ग नाहीये, तर तो एका मोठ्या बदलाची आणि जुन्या वैभवशाली परंपरेचा पुनरुज्जीवनाची सुरुवात आहे. पण थांबा, इथे मला एक प्रश्न पडतोय. आपण म्हणतोय की हा एक मोठा बदल आहे, पण सध्याचे जे प्रवासाचे पर्याय आहेत ते लोकांच्या चांगलेच अंगवळणी पडले आहेत. हो, सवय झालीये लोकांना. म्हणजे बघा ना, रेल्वे, एसटी बस किंवा स्वतःची गाडी घेऊन जाणं, मग अचानक हा समुद्रमार्ग का इतका महत्वाचा वाटू लागलाय? कारण जेव्हा आपण कोकणात जाणाऱ्या रस्त्यांचा विचार करतो, विशेषतः मुंबई गोवा महामार्ग किंवा घाटातली वाहतूक, तेव्हा तिथल्या ट्रॅफिक जॅमच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. हो, आणि तो प्रवास खूपच कंटाळवाणा होता. रेल्वेचं म्हणाल तर सणासुदीला तिकीट मिळणं हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतं, पण तरीही लोक याच मार्गाने जातात. मग या नवीन बोटसेवेमुळे नक्की काय वेगळं घडणार आहे? आणि स्रोतांमध्ये ज्या कंपनीच्या बोटीचा उल्लेख आहे ती नक्की कशी असणार आहे? हा, अतिशय अचूक प्रश्न विचारलात. लोक रस्ते किंवा रेल्वेने जातात कारण आत्तापर्यंत त्यांच्याकडे दुसरा कोणताही सक्षम आणि थेट पर्याय नव्हता. जेव्हा आपण रस्त्याने प्रवास करतो तेव्हा केवळ अंतर पार केलं जात नाही, तर प्रवाशांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक ताण सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी, खड्डे, अपघाताची भीती आणि तासनतास वाहनांमध्ये बसून राहिल्याने येणारा थकवा. हो, तो पूर्ण दिवस वाया जातो प्रवासात. अगदी. पण समुद्रमार्ग हा तुलनेने अतिशय सरळ असतो. तिथे ट्रॅफिक जॅम नसतो किंवा रस्त्यांसारखे भौतिक अडथळे नसतात. आता तुम्ही जो कंपनीच्या बोटीचा प्रश्न विचारला त्याबद्दल सांगायचं तर ही काही सामान्य छोटी बोट नाहीये. बरं. ही एक आधुनिक प्रवासी बोट आहे जी विशेषतः सागरी प्रवासासाठी डिझाईन केलेली आहे. या बोटीची क्षमता, प्रवाशांसाठी असलेल्या सुरक्षितेच्या उपाययोजना आणि वेग या सर्व गोष्टी आधुनिक मानकांनुसार आहेत. म्हणजे सुरक्षिततेची काळजी घेतली गेली आहे तर? हो, नक्कीच. आणि ह्या प्रकल्पाच्या सुरुवातीविषयीची जी प्रशासकीय माहिती स्रोतांमध्ये दिली आहे ती सुद्धा नोंद घेण्यासारखी आहे. या बोट सेवेला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा झाला आहे. प्रशासकीय पाठपुरावा महत्वाचा असतोच. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितीश राणे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्याला आवश्यक ती गती मिळवून दिली. याच कंपनीच्या बोटीचे पहिले तिकीट स्वतः त्यांनी बुक करून या सेवेचा अधिकृत शुभारंभ केला आहे. अच्छा, म्हणजे अधिकृत सुरुवात झाली आहे तर? हो, ही घडामोड दर्शवते की शासनाकडून या जलवाहतुकीला आता गांभीर्याने घेतलं जात आहे. नक्कीच. हे अधिकृत सुरुवात झाली हे महत्वाचं आहे. पण प्रशासकीय बाजू थोडी बाजूला ठेवून आपण प्रत्यक्ष प्रवासाच्या अनुभवावर बोलूया. हो, तो अनुभवच वेगळा असणार आहे. रस्त्यावरचा प्रवास हा थकवणारा असतो हे आपण मान्य करू, पण समुद्राच्या प्रवासातही काही आव्हाने असू शकतातच ना.
तरीही जेव्हा आपण कोकण किनारपट्टीचा विचार करतो, जसं की विजयदुर्ग, देवगड, मालवण आणि तारकर्ली यांसारखी ठिकाणं, तिथे थेट समुद्रावरून पोहोचण्याची कल्पना खूपच रोमांचक वाटते. अगदी. पर्यटनाच्या दृष्टीने हा नेमका किती मोठा बदल असू शकतो असं तुम्हाला वाटतं? मी म्हणेन पर्यटनाच्या दृष्टीने हा एक गेम चेंजर ठरू शकतो. गेम चेंजर. हो, कारण कनेक्टिव्हिटी आणि पर्यटन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. आजवर अनेक पर्यटक कोकणात जायला कचरत होते, कारण तिथे पोचण्यासाठी लागणारा वेळ आणि रस्त्यांचा प्रवास. हो, तो घाटातला प्रवास आणि ट्रॅफिक. फक्त प्रवासात जातो. पण आता बोट सेवेमुळे हा प्रवास केवळ सोपाच होणार नाही, तर तो प्रवासाचा भाग न राहता एक प्रकारच्या अनुभवाचा भाग बनेल. म्हणजे क्रूज सारखा अनुभव. अगदी. क्रूज किंवा बोट टुरिझम हे जगभरात खूप लोकप्रिय आहे. मुंबईहून थेट समुद्रमार्गे या पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचता येणार असल्यामुळे वीकेंड टुरिझम प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. लोक फक्त मोठ्या सुट्ट्यांमध्ये नाही, तर शनिवार रविवारी सुद्धा बोटीने जाऊन 1-2 दिवस राहून परत येऊ शकतात. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे प्रवाशांसाठी हा एक वेगळाच आनंद असेल. हो ना. समुद्रातून प्रवास करताना दूरवर क्षितिजावर दिसणारा सूर्यास्त, समुद्राच्या लाटांचा तो आवाज आणि जसजशी किनारपट्टी जवळ येते तसतशी दिसणारी ती आपली वैशिष्ट्यपूर्ण हिरवाई, हा अनुभव कोणत्याही सामान्य रस्ते प्रवासापेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. नक्कीच. पण इथे मला एक थोडी शंका आहे. आपण पर्यटकांची संख्या वाढेल असं म्हणतोय, पण विजयदुर्ग किंवा देवगड यांसारख्या ठिकाणी अचानक इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक यायला लागले तर तिथल्या स्थानिक पायाभूत सुविधांवर ताण येणार नाही का? हा प्रश्न स्वाभाविक आहे. आणि या वाढत्या पर्यटनाचा खरा फायदा कोणाला होणार आहे? हा विश्लेषणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पर्यटनाचा ताण नक्कीच येऊ शकतो, पण त्याच वेळी ती स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी संजीवनी सुद्धा असते. संजीवनी कशी काय? जेव्हा आपण रोजगाराच्या किंवा आर्थिक फायद्याच्या गोष्टी करतो तेव्हा अनेकदा ते खूप वरवरचं वाटतं. रोजगार वाढेल असं सरसकट म्हणण्यापेक्षा आपण हे सूक्ष्म पातळीवर समजून घेऊया. बरं. समजा एक पर्यटक या बोटीने विजयदुर्गला उतरला. त्याला बोटीतून उतरल्यावर गावात किंवा हॉटेलवर जाण्यासाठी स्थानिक रिक्षा किंवा टॅक्सी लागेल. हो, बरोबर. तिथे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी देणाऱ्या स्थानिक ड्रायव्हर्सना थेट रोजगार मिळतो. त्यानंतर तो पर्यटक एखाद्या होमस्टेमध्ये राहील. यामुळे स्थानिक कुटुंबांना त्यांच्या घरातच उत्पन्नाचं साधन मिळेल. म्हणजे हॉटेल व्यवसायाला चालना मिळेल. हो, आणि तो तिथे स्थानिक खाद्यपदार्थांचा, जसं की सुरमई थाळी किंवा शाकाहारी कोकणी जेवणाचा आस्वाद घेईल. यामुळे काय होईल तर स्थानिक मच्छीमार, शेतकरी आणि रेस्टॉरंट चालवणारे या सर्वांना फायदा होईल. म्हणजे ही एक पूर्ण साखळीच आहे. फक्त बोटीवर काम करणाऱ्यांना नाही, तर गावातल्या प्रत्येक घटकाला यातून काही ना काही आर्थिक फायदा होऊ शकतो. अगदी तसंच. याला अर्थशास्त्रात मल्टिप्लायर इफेक्ट म्हणतात. मल्टिप्लायर इफेक्ट. हो, पर्यटकाने खर्च केलेला 1 रुपया स्थानिक अर्थव्यवस्थेत अनेक वेळा फिरतो. यातूनच कोकणातील युवकांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी निर्माण होऊ शकतात. आज कोकणातील अनेक तरुण रोजगारासाठी मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरांमध्ये स्थलांतर करतात. हो, ही एक मोठी समस्या आहे तिकडची. जर गावातच पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार मिळू लागला तर हे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर थांबू शकतं. स्थानिक हस्तकला, आंबा, काजू यांसारख्या उत्पादनांना थेट ग्राहक मिळतील. हा या बोट सेवेचा एक अतिशय दूरगामी आणि सकारात्मक परिणाम असू शकतो. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. स्थलांतर थांबवणं आणि स्थानिक पातळीवर अर्थव्यवस्था मजबूत करणं हे कोणत्याही राज्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. अगदी. पण हे सगळं कागदावर जेवढा सुंदर दिसतंय तेवढं ते प्रत्यक्षात उतरवणं सोपं आहे का? नाही, आव्हानं तर आहेतच. आपण सुरुवातीला म्हणालो की ही बोट सेवा सुरू होणं हा एक मोठा टप्पा आहे, पण ती यशस्वीपणे चालवणं हे त्याहून मोठं आव्हान नाही का? आपण यापूर्वीही अशा अनेक योजना पाहिल्या आहेत ज्या मोठ्या उत्साहात सुरू होतात पण काही महिन्यातच बंद पडतात. हो, हे आपण अनेकदा पाहिले. या सेवेच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? आपल्या स्रोतांनी या यशाच्या अटींबद्दल काही स्पष्टीकरण दिले आहे का? नक्कीच. कोणत्याही नव्या सेवेची घोषणा जेवढी आकर्षक असते, तिचं यश मात्र काही विशिष्ट आणि अत्यंत कडक अशा निकषांवर अवलंबून असतं. केवळ बोट सुरू झाली म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. बरोबर. आपल्या स्रोतांनी या यशासाठी 4 प्रमुख घटक स्पष्ट केले आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सुरक्षितता. हो, कारण समुद्रातील प्रवास हा निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असतो. बरोबर. समुद्रातील प्रवास सुरक्षित वाटला नाही तर लोक याकडे पाठ फिरवतील.
आधुनिक नॅव्हिगेशन सिस्टम, जीवनरक्षक बोटी आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग या गोष्टी तिथे अनिवार्य आहेत. आणि दुसरा निकष काय आहे? दुसरा निकष आहे वेळेचं काटेकोर पालन. लोक जर वेळ वाचवण्यासाठी आणि आरामासाठी रेल्वे सोडून हा पर्याय निवडत असतील तर बोट सुटण्याचं आणि पोचण्याचं वेळापत्रक अचूक असणं अत्यंत गरजेचं आहे. जर बोटीलाही उशीर होऊ लागला तर लोक पुन्हा रस्त्याच्या प्रवासाकडे वळतील. इथे मी थोडं थांबू इच्छिते. तिसरा जो मुद्दा स्रोतांमध्ये दिला आहे तो आहे परवडणारे तिकीट दर. अफोर्डेबिलिटी. लोकांना कोकणात जायचं आहे. जर ते स्वतःच्या गाडीने गेले तर पेट्रोलचा जो काही खर्च येईल तो 4 लोकांमध्ये विभागला जातो. बरोबर. पण बोटीने जाताना प्रत्येकाचं स्वतंत्र तिकीट काढावं लागेल. अशा वेळी जर तिकीट दर खूप जास्त असतील तर सर्वसामान्य चाकरमानी या बोटीचा वापर रोजच्या प्रवासासाठी करतील का, की ही बोट फक्त हौशी पर्यटकांसाठीच उरेल? तुम्ही अतिशय बरोबर ओळखलात. हाच सर्वात कळीचा मुद्दा आहे. बोट चालवण्याचा, इंधनाचा आणि देखभालीचा खर्च प्रचंड असतो. त्यामुळे कंपनीला तिकीट दर आणि प्रवाशांची संख्या याचं एक अतिशय नाजूक गणित मांडावं लागेल. जर दर खूप जास्त ठेवले तर तुम्ही म्हणालात तसं ही सेवा फक्त उच्चभ्रू पर्यटकांसाठी मर्यादित राहील आणि मूळ उद्देश बाजूला पडेल. हो, मग त्याचा सर्वसामान्यांना काय फायदा? सर्वसामान्यांना परवडतील असे दर ठेवणं हे शासनासाठी आणि कंपनीसाठी मोठं आव्हान असेल. आणि याच संदर्भात चौथा घटक येतो तो म्हणजे सातत्यपूर्ण सेवा किंवा कन्सिस्टन्सी. आज सेवा सुरू आहे आणि उद्या बिघाड झाला म्हणून 15 दिवस बंद असं होऊन चालणार नाही. आणि या सातत्यामध्ये पावसाळ्याचा मुद्दाही येतोच ना, कारण आपल्याकडे कोकण किनारपट्टीवर मान्सूनच्या काळात साधारण 4 महिने तरी समुद्र खवळलेला असतो. हो, ते 4 महिने कठीण असतात. अशा वेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव सागरी वाहतूक बंद ठेवावी लागते. मग वर्षातले 8 महिने बोट चालवून उरलेले 4 महिने ती बंद ठेवणं हे आर्थिकदृष्ट्या कंपनीला परवडणारा असेल का? यातून मार्ग कसा काढणार? हा एक अतिशय व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पावसाळ्याचे ते 3-4 महिने वगळून उर्वरित 8 महिन्यात कंपनीला आपला व्यवसाय आणि नफा दोन्ही साध्य करावं लागेल. ते थोडं कठीण वाटतंय. हो, त्यासाठी केवळ प्रवाशांच्या तिकिटावर अवलंबून न राहता या बोटींचा वापर काही प्रमाणात माल वाहतुकीसाठी किंवा टपाल सेवेसाठी करता येईल का याचाही विचार भविष्यात करावा लागेल. या चारही अटी, सुरक्षितता, वेळेचं नियोजन, योग्य तिकीट दर आणि सातत्य या जर योग्यरित्या राबवल्या गेल्या तरच ही बोटसेवा खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. म्हणजे ही फक्त एक सुरुवात आहे. खरी परीक्षा आता इथून पुढे सुरू होणार आहे. नक्कीच. पण या सगळ्या तांत्रिक आणि आर्थिक विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जाणवतो की मुंबई ते विजयदुर्ग हा मार्ग केवळ 2 ठिकाणांना जोडणारा राहिलेला नाहीये. अगदी बरोबर. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू होणारी ही सेवा मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या भावनांना, त्यांच्या बालपणीच्या आठवणींना आणि कोकणात नव्याने निर्माण होऊ शकणाऱ्या शाश्वत रोजगाराच्या संधींना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. रस्ते आणि रेल्वेच्या गर्दीतून सुटून समुद्राच्या शांत लाटांवरून आपल्या गावाकडे जाण्याची कल्पनाच किती सुखावणारी आहे. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. विकासाच्या प्रक्रियेत दळणवळणाची साधने महत्त्वाची भूमिका बजावतात. समुद्राच्या लाटांवरून धावणारी ही बोट कोकणच्या विकासाच्या दिशेने टाकलेलं खरोखरच मोठं पाऊल ठरेल का हे येणारा काळच ठरवेल. हो, ते तर आहेच. पण आजच्या आपल्या सखोल चर्चेतून एक गोष्ट मात्र निश्चितपणे समोर येते आणि ती म्हणजे कोकणचा किनारा आता पूर्वीपेक्षा खूप जवळ आला आहे आणि त्याच्या विकासाच्या शक्यता अधिक विस्तारल्या आहेत. हे अगदी खरे आहे आणि या सकारात्मक बदलाचं आपण स्वागत करायलाच हवं. पण आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक नवीन आणि थोडा विचार करायला लावणारा मुद्दा नक्कीच मांडावासा वाटतो. काय आहे तो मुद्दा? या नव्या बोट सेवेमुळे कोकणच्या विकासाला आणि पर्यटनाला एक प्रचंड मोठी गती मिळेल हे आता जवळपास नक्की झालं आहे. पण येणाऱ्या काळात या वाढत्या पर्यटनाच्या आणि विकासाच्या ओघात आपली कोकणची तीच निसर्गरम्य भूमी, ते शांत किनारे आणि तिथला जो एक नयनरम्य नैसर्गिक समतोल आहे तो जपणे हे एक स्थानिक आणि पर्यटक म्हणून आपल्या सर्वांसमोरचे सर्वात मोठे आव्हान नसेल का? हा एक खूपच महत्त्वाचा विचार आहे. एका बाजूला आपल्याला आर्थिक विकास हवा आहे, स्थानिक तरुणांना रोजगार हवा आहे आणि दुसरीकडे तोच निसर्ग हवा आहे ज्यासाठी आपण कोकणात जातो. आर्थिक विकास आणि निसर्ग संवर्धन या 2 परस्पर विरोधी वाटणाऱ्या गोष्टींचा समतोल आपण भविष्यात कसा साधणार? अगदी बरोबर. या प्रश्नावर आपण सर्वांनीच थोडा वेळ काढून नक्की विचार करायला हवा. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया
अशीच नवनवीन माहिती आणि त्याचे विविध पैलू घेऊन पुन्हा भेटू. तोपर्यंत ऐकत रहा, विचार करत रहा आणि निसर्गाचा आदर करत रहा. नमस्कार.